भक्ती आपण करत आहोत, भक्ती केलीच पाहिजे आणि मालकाला ओळखलंच पाहिजे, आनंद मालकाला ओळखलं पाहिजे। पहिले मालकाची ओळख करून घ्या, नाही का? आज इथं मुक्कामी दिंडी आहे, मी तर काही पायी चालत नाही आणि माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही आणि हे व्यासपीठावर खोटं बोलण्यात अर्थ नाही, मी पायी माझ्याच्यानं होत नाही असो, पण मला आज कीर्तनाला येण्यासाठी मला पत्ता माहित नसला, कोणीकडे भटकत गेले असले तर मला ही जागा सापडत होती का? नाही, कीर्तन कुठं आहे? चिखलीच्या तळ्यामध्ये आहे, नाही का? नांदगावांपाशी आहे, या भागात आहे, या टायमाला आहे, या दिंडीत आहे, सगळा पत्ता घेऊनच मी इथं आले ना। पत्ता काढावा लागल ना, त्याची ओळख करून घ्यावं लागल ना, त्याचा पत्ता काढावा लागल ना। मग पत्ता कसा काढायचा, नाही का? पत्ता कोणाला विचारायचा? वेड्यासारखा कोणाला विचारायचा नाही, आपल्या गुरुदेवांना विचारायचा आहे। आणि पत्ता काढून काय करायचं? त्याचा पत्ता काढून तिथं पोहोचायचं आणि त्याचं रूप आपल्या ध्यानात आणायचं आणि त्याचं नामस्मरण करायचं। पत्ता असल्याशिवाय कार्य साधत नाही। मला आज पत्ता नसला तर माझं कीर्तन साधत नव्हतं, तुम्ही मला भेटले नसते, म्हणून त्याचा पत्ता आवश्यक आहे। पत्ता काढणे म्हणजे ज्ञान मिळवणे। तरी मला तर वाटतंय अनेक सिद्धांत वाचण्याची गरज नाही, परंतु प्रत्येक सिद्धांतामध्ये धर्म सिद्धांत पहा, सिद्धांत बोध पहा, सार विचार पहा। अनेक मार्गाच्या नावाचे ग्रंथ कलियुगातले नाहीत बरं का, कृतायुगापासून आलेले आहेत ते ग्रंथ, कृतायुगापासून। मग आता महिला मंडळ लक्षात घ्या, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आपलं कलियुग, या युगापर्यंत ग्रंथ आहेत। काही कलियुगातले आहेत, काही द्वापार युगातले, कृतायुगातले, त्रेतायुगापासून आले। हे काही जुनाट धन म्हणतात, याला जुनाट दागिने म्हणतात, जुनाट दागिना म्हणतात। आणि मला असंच एका दादांनी विचारलं की ताई तुमचं नाव झाकून काय आहे? दुसऱ्या संप्रदायाचे होते। म्हणलं दादा आता इथं सांगायला वेळ नाही, तरी सांगा। मी म्हटलं थोडक्यात सांगू का? देव सगळे सारखे आहेत, देवा अधिकार आहेत, आपल्याला कोणालाच हे करायचं नाही, कारण आपण साधं जीव आहोत, माणसाचा जन्म आहोत, पण देव सगळेच आहेत। पण तुमचं नाम झाकून काय आहे, का बरं आहे? मी म्हटलं दादा आमचं नाम म्हणजे आमचं कोणाचं? तुमच्या दत्त मालकाचं झाकून नाम आहे, आमचं तर उघडं राहतं।